नमस्कार सर. हॅलो. हा, नमस्कार. सर, कालपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल दिसत आहे. ढगाळ वातावरणाचं स्वरूप महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात दिसून येत आहे. आता शेतकऱ्यांना पावसाची चव लागलेली आहे. तर कधीपासून पावसाची सुरुवात होईल आणि कोणत्या विभागात कसा पाऊस राहील सर? समोर तारखापासून. 22 तारखेपासून वातावरण खऱ्या अर्थाने बदलणार आहे हो. आणि 22 तारखेपासून विदर्भ आणि कोकण ही सुरुवात होईल. हम्म. त्यानंतर मग 23 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पावसाची शक्यता. हम्म. तर 23 तारखेपासून होणारा पाऊस हा पेरणीयोग्य पाऊस आहे बऱ्याच भागात. हा. त्यामुळे यातून पुढे म्हणजे 23 तारखेनंतर दक्षिण महाराष्ट्रामध्ये म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, हा. विदर्भ आणि कोकण या विभागात पावसाचं प्रमाण अधिक राहणार आहे. हा. हा. मात्र थोडं उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात थोडं पावसाचं प्रमाण कमी राहू शकतं दरम्यानच्या काळात. या ठिकाणी 28, 29, 30 तारखेला प्रमाण सर्वदूर महाराष्ट्रात वाढेल. म्हणजे मग सर्वदूर महाराष्ट्रात पेरणीयोग्य पाऊस हा 28, 29, 30 तारखेला किंवा 27 पासूनच होईल. म्हणजे 30 जून पर्यंत महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पाऊस झालेला असेल. अच्छा. शिवाय जुलैच्या पहिल्या आठवड्यातही पाऊस चांगला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फार चिंता करण्याची गरज नाही. जे भाग सुकले जातील शेवटच्या आठवड्यात जूनच्या, तर ते जुलैच्या पहिल्या आठवड्यात कव्हर होतील. त्यामुळे यावर्षी सरासरी पाऊस कमीच आहे. परंतु तरी देखील शेतकऱ्यांना पेरणीची जी ओढ लागलेली आहे. मग आणि आता आपण जर साधारण बाहेरचं वातावरण बघितलं तर आणि सोशल मीडियावरचं वातावरण बघितलं तर असं वाटतं की शेतकऱ्यांना आता दुष्काळच पडणार आहे. बरोबर. आणि एल निनोची एवढी भीती दाखवली जाते की मग सुपर एल निनो आहे, स्ट्रॉंग एल निनो आहे आणि त्यामुळे मग दुष्काळ निश्चित आहे. शिवाय पाणी साठे हे 28% पोहोचलेले आहेत महाराष्ट्राचे. तर मग बऱ्याच ठिकाणी पाणी टंचाई सुरू झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी MIDCचं पाणी बंद करण्याचे आणि शेतीचं पाणी बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. बरोबर. त्यामुळे सध्या भयग्रस्त अशा पद्धतीने शेतकऱ्यांमध्ये वातावरण आहे, जनतेमध्ये वातावरण. तर शेतकऱ्यांनी आणि जनतेने घाबरून जाण्याची गरज नाही. 22 तारखेपासून वातावरण बदलेल आणि चांगला मान्सून सक्रिय होईल. शिवाय तो मजबूत बरसणार देखील आहे. शिवाय आपल्याला याला दुसरं एक रिझन असतं की जेव्हा एल निनोच्या काळामध्ये MGO फॅक्टर सक्रिय होतो तेव्हा हा पाऊस तयार होतो. तर MGO नेमकी 22 तारखेपासून 28, 29 पर्यंत आहे आणि त्याची पुढची दिशा अजून हिंदी महासागरातच राहण्याची शक्यता असल्यामुळे आपला अंदाज आहे की पहिल्या आठवड्यात जुलैचे पाऊस चांगला राहील. त्याच्यामुळे एकूणच शेतकऱ्यांना घाबरण्यासारखी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे पेरण्या होतील आणि जुलैचं पाऊसमान कसं राहील यावर सर्व बाबी अवलंबून असतील. बरोबर. परंतु एकंदर पेरणीसाठी जी आतुरता आहे शेतकऱ्यांची ती पूर्ण होईल. म्हणजे 23, 24, 25, 26 पर्यंत भाग बदलत पाऊस पडेल का सर? हो. आणि 28, 29, 30 सर्वदूर पाऊस महाराष्ट्रात. म्हणजे 27, 28, 29. 28 तारखेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पोहोचलेला असेल आणि महाराष्ट्र ओलांडून मान्सून मध्य प्रदेश, गुजरातकडे सरकेल. अच्छा. म्हणजे हा 30 जून पर्यंत. म्हणजे ज्या भाग हा 23, 24, 25 ला सोडलेला असेल तो भाग 28 पासून संपूर्ण व्याप्ती घेईल पावसाची महाराष्ट्रात. बरोबर. आणि ज्यांच्या शेतकऱ्याच्या पेरण्या एखादी भाग जर राहिला असेल कुठला तर तो या शेवटच्या हप्त्यामध्ये किंवा जुलैच्या पहिल्या हप्त्यामध्ये संपूर्ण होऊन जाईल. बरोबर. चालेल साहेब, महत्वाचा शेतकऱ्यांना पेरणी संदर्भामध्ये संदेश दिल्याबद्दल आपले शेतकऱ्यांकडून मनपूर्वक धन्यवाद. ओके.